गुड मॉर्निंग गाईज, मी आंघोळ वगैरे करून आहे आणि आज आहे डे 2 इन नेपाळ. सो नेपाळचं बघा, पाऊस आलेला आहे, खूप भरारी आहे. पाऊस तर आलेला आहे, पण आज आम्हाला जायचं होतं. काल आम्ही पशुपतीनाथच्या गंगा आरतीला गेलेलो होतो. आज आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. सो त्याच्यानंतर साईट सीन्स म्हणजे नेपाळमध्ये कुठे कुठे काय काय कसं फिरण्यासारखं आहे ते बघायला जाणार आहोत. सो चला जाऊया. सो गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललेलो आहोत, आज नाही आज म्हणजे आम्ही जाणार आहोत नेपाळ. तो आज आम्ही जाणार आहोत नेपाळच्या साईट व्ह्यूज जे काय पण आहे ते बघायला. सो आधी आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. मसाला मिल्क, कॉफी, चॉकलेट पावडर्स, ज्यूस, काही डेझर्ट आहेत, मफिन्स आहेत, टोस्ट आहे, ब्रेड, जॅम, बटर, फ्रूट सलाड, कॉर्नफ्लेक्स आणि ते चॉकोस. वाव, दिस इज समथिंग न्यू. पेपर सॉसेस, ऑमलेट, सॉसेस भी है, पैनकेक, हाँ, पेपर सॉसेस, पैनकेक, एग, पास्ता, पटेटो कुकाटे, करकाटे, सॉरी, आलू पराठा, दही. मी कॉर्नफ्लेक्स मिल्क घेतलं, पास्ता, दही पराठासोबत खायला. हे पटेटोचं काय होतं ते, एग आहे आणि म्हणजे अंडा आहे आणि वॉटरमेलन घेतला आहे मी. सो आणि ज्यूस घेतला. सो लेट्स इट इट. आता आम्ही निघालेलो आहोत, गाडी आलेली आहे खाली. चला जाऊया. आम्ही आलेलो आहोत पशुपतीनाथ मंदिरमध्ये. इथे पंचमुखी शिवलिंग मूर्तीची पूजा केली जाते. असं म्हणतात की इथे दर्शन केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतं. इथल्या मुख्य गाभाऱ्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. इथे आर्यघाट आहे आणि तिकडनं बागमती नदी वाहते. त्या नदीत अंतिम संस्कार पण केले जाते. इथे महाशिवरात्रीला लाखो संख्यांनी श्रद्धाळू येतात. वो भी पूरा लाइन से पकड़ फटा रहा है. अशी लांब अशी लाईन लागलेली आहे. इथे हनी बी आलेला आहे. दर्शन झालेलं आहे, खूप मस्त होती. थोडी लाईन खूप लांब, पण चांगलं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. आणि हा मागे मंदिर आहे हे वालं. मस्त झालं, मस्त चालू आहे. हां. अरे वो जो स्तूपा बना, आता आम्ही चाललोय बौद्ध स्तूपाला. तिकडे आम्ही बघू काय सीन्स आहेत, काय व्ह्यू आहेत. सो ते मी तुम्हाला दाखवते. सगळं आता साईड व्ह्यूज मंदिरातलं झालेलं आहे. आणि आता मार्केट आहे पशुपतीनाथचं. 2 लीटर सगळी अख्खी टोली आम्ही चाललोय. बौद्ध स्तूपाला खूप छान आहे.
बौद्ध स्तूपा याला बौद्धनाथ किंवा ख्याती चैत्य पण ओळखलं जातं. हे नेपाळमधल्या काठमांडू शहरात ईशान्य दिशेला सुमारे 11 किलोमीटर अंतरीवर स्थित जगातील सर्वात मोठं आणि पवित्र गोलाकार स्तूपापैकी एक स्तूप आहे. इसवी सन 1980 पासून हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. इतिहासकाराच्या मते या स्तूपाची मूळ रचना इसवी सन 6व्या किंवा 5व्या शतकात राजवटीत बांधली गेली. स्तूप कश्यप बुद्धाचे पवित्र अवशेष जतन करण्यासाठी ओळखला जातो. 1959मध्ये तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर अनेक तिबेटी लोकांनी ह्या परिसरात आश्रय घेतला, ज्यामुळे ह्या परिसराला मिनी तिबेट असेही म्हणतात. बॉटल पकडा ना. बौद्ध स्तूप भव्य मंडला विश्वाचे प्रतीक आहे. स्तूपाच्या मुख्य घुमटावर चारही दिशांना बुद्धांचे शांत आणि ज्ञानपूर्ण डोळे काढलेले आहेत. स्तूपाचा पाया कमळांच्या फुलांच्या पाकळ्यासारखा आहे. या पिरामिडमध्ये 13 पायऱ्या आहेत. इथे चारी दिशेला रंगबिरंगी वाऱ्यावर फडकणारे पतंग दिसतात, ज्या मंत्र आणि प्रार्थना स्वर्गापर्यंत पोचवतात असे मानले जातात. इथे आम्ही खूप जास्त प्रमाणात लाइमस्टोन बघितले. खूप भारी आहे. आम्ही वरती आलोय. खूप छान आहे. आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही आता लंचला आलेलो आहोत. आम्ही पोचलो आहोत बुद्धा नीलकंठा, जिथे विष्णूंची मूर्ती अशी विश्राम म्हणजे झोपलेल्या ह्याच्यामध्ये आहे आणि ती जवळजवळ 10 ते 5 मीटर एवढी त्यांची मूर्ती आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे विष्णूची पाण्यावर तरंगणारी भव्य काळ्या रंगाची दगडाची मूर्ती. ही मूर्ती 5 मीटर लांब असून एकाच दगडातून कोरलेली आहे. ही मूर्ती ज्या कुंडात आहे ते पाणी कुठून येतं ह्याचं रहस्य वैज्ञानिकाला अजूनही सापडलेले नाही. बसला आहोत स्तूपाला, स्वयंभू स्तूपाला. इथे खूप मोठा बेल आहे. हा म्हणजे बेल आहे, मोठी बेल आहे.
काढली ना, अजून पुढे गेली मलाच घेतील स्विमिंग करायला. वही तो बता रही हूँ. और थोड़ा पास गए मेरे को भी लेंगे ये लोग. अरे आजा दीदी जी, आजा आजा आपके साथ मैं swimming. चाललेलो आहोत परत आमच्या हॉटेलमध्ये रूममध्ये. सो खूप छान व्ह्यू आहे आणि रस्ते भलेही लहान असले ना तरी खूप छान वाटतं येता जातं. हे बघ खूप भारी, म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला इकडे झाड दिसेलच दिसेल, इतकं भारी आणि ऑसम व्ह्यू आहे. लाफिंग खाल्लेलं तिखटवालं आणि सुक्क खाल्लं. मी नेपाळ मधले पाणीपुरी खाल्ली, खूप टेस्टी लागतं, यम्मी आहे. तिखट आहे, चटपटा आहे, गोड तिखट सगळं मिक्स आहे. खूप टेस्टी, यम्मी, तिखट सगळं आहे. लेमन टी पितायत आणि निकिता आंटी दुधाची मिल्क जे चाय पी रही है. चहा पीते मिल्क टी, सॉरी लेमन टी. क्या आतमध्ये दे. डिनरला आलेले आहेत खाली.